हाय, आज आपण चण्याच्या पुलावची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी 1.25 कप बासमती तांदूळ घेतलेत आणि हे स्वच्छ धुवून 20 मिनिटं भिजवून ठेवलेत आणि 20 मिनिटानंतर त्याच्यातलं पाणी काढून टाकलंय. हे रात्रभर भिजवलेले हरभरे आहेत किंवा चणे, हे पण 1.25 कप घेतलेत. पहिल्यांदा इन्स्टंट पॉटचा सॉते मोड ऑन करा. हा भात मी इन्स्टंट पॉटमध्ये करते, पण तुम्ही प्रेशर कुकरमध्ये करू शकता. त्यासाठी इन्स्टंट पॉटमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये तमालपत्र, जिरे आणि दालचिनी असं घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतला गेला की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून ती चांगली परतून घ्यायची आहे. गरज पडली तर गरम पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपले कांदा आणि आलं लसूण हे जळणार नाही. पावडर्ड मसाले घालायचे, धणे जिरे पूड, गरम मसाला, वेलदोड्याची पूड, मिरपूड, काळं मीठ, साधं मीठ, तिखट आणि हळद. हे मसाले जळू नयेत म्हणून गरम पाणी घालते. आता हे छान परतून झालं की त्याच्यामध्ये एक मिरची उभी चिरून आणि कोथिंबिरीची देठं ही घालून थोडंसं परतून घ्यायचं. चणे घालायचे. थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. आता यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून घट्ट दही घालून थोडंसं परतून घ्यायचं. आता भिजवलेले तांदूळ आहेत ते घालून हलक्या हाताने परतायचं. जर का पाणी असेल तर ते पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये 2.25 कप गरम पाणी घालायचं. मीठ कमी वाटल्यास चव बघून मीठ ॲड करा. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घाला. आता इन्स्टंट पॉटचा सॉते मोड कॅन्सल करायचा आणि झाकण लावून 10 मिनटं प्रेशर कुक करून घ्यायचं आहे. 10 मिनटं झाली की इन्स्टंट पॉट बंद करायचा आणि प्रेशर रिलीज करायचं. आता आपला हा भात तयार आहे. चणे परफेक्ट शिजले आहेत. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता हा भात सर्व करूयात. थंडीच्या दिवसांमध्ये 1 पॉट मील म्हणून हा एक खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो. थँक यू फॉर वॉचिंग.